यासाठी पुणे नाशिक महामार्गावर मराठा आंदोलकांनी महामार्ग रोखलेला आहे। आपल्यासोबत आंदोलक आहेत, मला सांगा काय एकंदरीत भावना आहेत? भावना इतकीच आहे की 20 तारखेला जे राज्य सरकारने अधिवेशन बोलवलेलं आहे, सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश काढलेला आहे त्याचं कायद्यामध्ये राज्य सरकारने रूपांतर करावं याच्यासाठी आणि माननीय मनोजी जरांगे पाटील हे गेल्या 8 दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसलेले आहे। त्याच्या समर्थनार्थ हे रस्ता रोको आहे, समर्थनासाठी रस्ता रोको आहे। मात्र जरांगे पाटलांनी आता आव्हान केले 21 तारखेपर्यंत महामार्ग रोखू नका, आंदोलन करू नका, 10वीच्या 12वीच्या परीक्षा आहेत। ठीक आहे, त्यांच्या सूचनेचं पालन करून आम्ही आता थोड्या वेळाने हे बंद करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव साजरा होतोय, या निमित्ताने काही इशारा दिलेला होता जुन्नरमध्ये, तुमची काय भूमिका राहील? आमची त्या भूमिकेची आम्ही सहमत आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश घेऊनच सोनेरीवरती नाही अन्यथा येऊ नये, कायदा सुव्यवस्थेची या वाजता काय झाली तर त्याला जबाबदार आहे मुख्यमंत्री असेल। किल्ले सोनेरी गडावरती मुख्यमंत्र्यांनी येत असताना मराठा आरक्षणाचा आदेश घेऊनच यावा असं आव्हान या ठिकाणी मराठा आंदोलकांनी केले। त्यामुळे किल्ले सोनेरी गडावर होणारी शिवजयंती या निमित्ताने वादाचा मुद्दा ठरणार आहे का हे पाहावं लागणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।